नमस्कार भाविक भक्तांनो, जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तर आपण पाहत आहोत पाचेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथील हे विहंगम दृश्य. येथील या माळ रानावर या बाळूमामाच्या मेंढ्या पालखी क्रमांक 8 या उतरलेल्या आहेत आणि हजारोच्या संख्येने भाविक या मेंढ्यांचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. आपण पाहू शकता किती सुंदर मेंढ्या आहेत ह्या. यांना वाघूर वगैरे लावून इथे बसलेल्या आहेत. हजारोच्या संख्येने मेंढ्या आहेत आणि सुंदर असे प्रकारचे इथे रोषणाई केलेली आहे, लाइटिंग वगैरे आहे. पाहू शकता आपण किती संख्येने मेंढ्या आहे. लोक या मेंढ्यांना आपल्या शेतामध्ये चरण्याची परवानगी देतात आणि अशी आख्यायिका आहे की या मेंढ्या आपल्या शेतामध्ये चरल्याने भरभराट होते. यांचे दर्शन घेतल्याने, यांचे पाय आपल्या शेताला लागल्याने खूप भरभराट होते आणि कुणीही यांना बंदी करत नाही चरण्यासाठी. स्वयंस्फूर्तीने आमच्या शेतामध्ये चारा असे म्हणतात. आपण पाहू शकता किती छान असे लाइटिंग येथे केलेली आहे आणि सुंदर अशा मेंढ्या येथे बसलेल्या आहे. यांचे दर्शन आपणही घेऊ शकता. तर भाविकगण खूप जास्त संख्येने येथे उपस्थित आहे. हे बघा, स्वयंसेवक इथे आहेत. खूप पवित्र मनाने येथे दर्शन घेण्यासाठी लोक येतात. पलीकडे कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे. आता आपण येथे पाहू शकता बाळूमामा पालखी क्रमांक 8 येथे लिहिलेलं आहे. पलीकडे बाळूमामांचा छान असा विद्युत रोषणाई केलेला रथ आहे, मंडप घातलेला आहे इथे छोटासा. आणि हे बघा, हजारोच्या संख्येने भाविक येथे आरतीचा आनंद घेत आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये आरती चालू आहे आणि ही आरती संपल्यावर येथे दर्शन घेऊन सगळेच भाविक येथे महाप्रसाद घेणार आहेत. महाप्रसादाचंही आयोजन गावागावांतर्फे येथे केलेलं आहे. हजारो भाविकांना इथे जेवण दिलं जातं. ही पालखी इथे 7 ते 8 दिवस थांबणार आहे. खूप आनंद, असा दर्शनाचा आनंद लोक घेत आहेत. छान असा प्रोग्राम चाललेला आहे. भाविकगण आरतीचा आनंद घेत आहेत. पाहू शकता सुंदर असा नजारा. मित्रांनो, तुम्हालाही पाहायचा असेल तर येऊ शकता.